देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम Bye.
नको आम्हा सवे गोपाळा, नको आम्हा सवे गोपाळा, ओढाळा तुझ्या गाई, ओढाळा तुझ्या गाई, गोपाळा
नको आम्हास वे गोपाळा एवढाला तुझ्या गाई कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे गिरधारी न बैसती के ठाई धावती दाई दहा वाटा कोण धावे त्यांच्या मागे लागे मागे मागे गिरधारी तुका म्हणे तू राख मनेरी तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या एरी आम्ही दानो महायोग पीठे तटे भीमरत्या वरम कुंडलिकाय दातुं मुनिन्द्रं समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथमान ज्यांचा कृपादाने कथेचा विचारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विचारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विचारू ज्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू
ज्यांच्या कृपाने कसे विचारू ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा पवन धालो चराचरी तुमचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि। प्रेमळ संत सज्जन मायबाप, आज प्रति पंढरपूर श्री क्षेत्र आवे या ठिकाणी 3 दिवसाचा हा वैष्णव मेळावा, आषाढी वारी त्या निमित्ताने असलेला हा वैष्णव मेळावा आणि त्या वैष्णव मेळाव्यासाठी या ठिकाणी गेली 3 दिवस हा कार्यक्रम अहोरात्र चालू आहे। तो 2 दिवस कार्यक्रम मागे पुढे वाढत पण असतोय, 3चा तो 5 दिवस होतोय। त्या निमित्ताने उपस्थित सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, कोणालाच माहित नाही मी यातला कुठला कार आहे म्हणून पण आहेत, नाही म्हटले तरी तुम्ही ते आहेत, तुम्हाला माहित नाही हे आमचं वाक्य आहे। अशांच्या संगतीला आम्ही आहोत की तुम्हाला माहितीच नाही आम्ही ते कार आहोत। अहंकार विरहित असे तुम्ही सरळ सगळे साधक बंधू, या माझ्या भगिनी, श्रोतेवर्ग, साधक बंधू, उपस्थित ग्रामस्थ आणि आमचं हृदयस्थान असणारे परम आदरणीय रायजादव बाबा यांच्या उत्कृष्ट अशा सोज्वल मार्गदर्शनाने आणि या सगळ्याचा अधिष्ठान असणारे जगद्गुरु श्री संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या नामघोषाने हा वैष्णव मेळावा पार पडत आहे। बंधूंनो, विषय प्रत्येकाला तुमच्या माहितीतला विषय सांगतोय बघा, तुम्ही नेहमी ऐकताय। आज काल्याचा कीर्तन आणि बऱ्याच ठिकाणी काही लोक सांगतात काल्याचा कीर्तन म्हणजे पगाराचा दिवस। ही कंपनी आहे, पगारासाठी कोण आलाय? अंधश्रद्धा कशी डोक्यामध्ये आपल्या बघा शब्दाचे खेळ। सकाळी बाबाने एक सांगितलं आम्हाला,
लोकांचीच कल्पना. म्हणे कुत्र म्हणतंय आम्ही गाडी ओढतोय. कुत्र काय बोलतोय? बैलगाडी खाली चालतंय ते मीच गाडी ओढतोय. कुत्र म्हणत नाही, याच्या डोक्यात खूळ आहे, याच्या डोक्यात किडा आहे. कुत्र कशाला म्हणतोय मी गाडी ओढतोय? हे बिचारा याच्या आश्रयाने चालतंय आणि हे त्याच्या नावाने नको ते तिकीट फाडतंय. बरेचसे कीर्तनकार, मी बऱ्याच ठिकाणी बाहेर फिरत असतो अख्ख्या महाराष्ट्रभर, सगळेच कीर्तनकार, सगळेच, 99% नाही, सगळेच सांगत असतोय. फक्त या ठिकाणचे आपल्या कार्यक्रमातले सोडून सगळेच्या सगळे सांगत असतात. 100% महाराजांचं हे वाक्य आहे, आज पगाराचा दिवस. काय पगार मिळणार आहे? तुम्ही 3 दिवस कार्यक्रम केला आणि त्याचा आज पगार आहे. 3 दिवस कार्यक्रम केला, पगारासाठी केलेला नाहीये कोणी, आणि तो पगार मिळत नसतोय, पण दिशाभूल केली जाते. आणि याने काय होतंय, नवीन जे आलेले असतात ना, त्यांना असं वाटतं आम्हाला पण एखादा पाकिट मिळेल, वाटतं पगार आहे म्हटल्याच्यात. तर काय जाताना जेवला ना, आम्हाला तर एकदा विचारलं होतं, मला बेळसकर भाऊ होते नाही का, आपण एक ठिकाणी पोरग विचारतोय ना, मी वाजवलंय, मला काय आहे का नाही, आठवतंय ना? पण तुम्ही मगाशी म्हटले होते ते पगार आहे म्हणून. दिशाभूल शब्दाचे खेळ एवढे विचित्र आहेत ना, म्हणून बाबा तुम्हाला नेहमी सांगत, भाऊ भाषेचा सूक्ष्म विचार करा आणि हे शब्द फार जपून वापरा. तुम्ही जर त्याचा विचार केलाच नाही, त्याचा जर तुम्ही सूक्ष्म विचार मांडलात नाही, ऐकून घेतलाच नाही, तर तुमची जिंदगी माहितीये काय, खाया पिया सुख से सोया उन्होंने क्या रे कमाया कमलो कर राम, अशीच जाणार आहे खाऊन आणि पिऊन. काय काय खायचंय काय प्यायचं तो विषय वेगळा आहे, पण माणसाला वाटतंय मी काहीतरी माळा घातलंय, मी काहीतरी वाऱ्या करतोय, मी काहीतरी कीर्तन ऐकतोय, म्हणजे माझं कुठंतरी काहीतरी बरंच असं काही घबाड प्राप्त झालंय. एवढ्यावरी काम होत नसते ते. जोपर्यंत तुम्ही तो विषय प्रयोजन समजून घेत नाही, जवळवरी अर्जुना तो बोधू न भेटे म्हणा तवरी यायची आता ना भोगू दशा. या भाषेचा जर विचार झाला नाही, या ठिकाणी कशा करता यायचं आहे, तर आपुले आपण करा सोडवण. तत्पूर्वी तुम्हाला मी एक सांगतो, हा आजचा जो अभंग आहे, गेली 5 कीर्तन झाले का आपले, 5 कीर्तन झाले. 5च्या 5 कीर्तन पांडुरंगावरती विठ्ठला या नामाचा उल्लेख करून झालेला आहे. उदंड पाहिले ऐसा विठेवरी देव कोठे विठ्ठल, बरोबर आहे. अण्णांचा एक अभंग होता, आणि एक दुसरं आहे माझं नाही आता, नेमेले विठ्ठल नाही का, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, सुरुवात इथून झालेली आहे. आणि आजचा जो अभंग आहे, नको आम्हा सवे गोपाळा, हे देवा तू काय आमच्या सोबत येऊ नको. पटलं का? पटलं का? हे देवा तू आमच्या सोबत येऊ नको, नको आम्हा सवे गोपाळा. बोलायला सगळे त्याचं गांभीर्य पुढं आहे. येऊ ओढाळा गाई तुझ्या. आता येऊ हा तिकडे जोडायचा, नको आम्हा सवे गोपाळा येऊ, तू आमच्या सोबत येऊ नको का, तर तुझ्या गायी येत नाही ओढाळायच्या. आता ही कल्पना करा, हे वाक्य कुठल्या ठिकाणी असेल, दिल्लीला गेले असतील ना फिरायला, बरोबर आहे की नाही. जंगलात गायी चारायला गेलेल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये गोपाळांची व्यथा त्याचे भगवंताला म्हणतायत, हे देवा तू आमच्या सोबत येऊ नको. यांचा नियम काय होता, आपण सगळ्यांच्या गायी एकत्र ठेवू आणि सगळे सोबत आपण खेळू आणि एकत्र पाडू. सगळ्यांच्या गायी काय, तुम्ही गाया घेऊन ये सारे गोपाळ, या सगळ्या आपण एकत्र भेटू. हे काय बोलायचे, तू आमच्या सोबत येऊ नको, कारण तुझ्या गायी जास्ती आहेत, तुझ्या गायी जास्त आहेत आणि एवढ्या गायी आहेत, शिवाय काय तुझ्या गायी ओढाळ आहेत, या चोरट्या आहेत. म्हणून तू काय कर, या चोरट्या गायी घेऊन आमच्यामध्ये येऊ नको. अभंगाचा अर्थ सांगतोय, शब्दार्थ सांगतोय, याचा गर्भित अर्थ वेगळा आहे, तो पुढं आपल्याला वक्तृत्वामध्ये घेणं आहे. कोण कोण धावे त्यांच्या लागे, अरे त्यांच्यासाठी आम्ही किती धावणार, आम्हाला काय त्याच्यासाठी एरधारी, त्यांच्या मागे आम्ही किती वेळा एरधार, म्हणजे परत परत येणं, परत परत जाणं, मागे मागे एरधारी, किती वेळा येणं, किती वेळा जाणे.
मागे मागे एरधारी चालूच आहे. या एरधारी आहे न पैसती एके ठाई, तुझ्या गायी एकच, यांच्या गायी तेवढे शाने आहेत का? गायी म्हटल्याच्या नंतर 80% गायी या सर्व सारख्याच असतात आचरणाने. एक आधी चांगली असते शांत, आपल्या गोशाळेमध्ये गीता आहे, आणि काही असतात आपल्या सावित्री सारख्या. गुरांचं सांगतोय मी, गायीचं सांगतोय शब्दार्थाने. चला, धावती दाही 10 वाटा. या 10, आता गायी किती आहेत? भगवंताच्या 1,00,000 गायी, आणि याच्यात उल्लेख आहे धावती दाही 10 वाटा. तुझ्या 10च्या 10 गायी 10 दिशेला धावते, एका जागी स्थिर होत नाही. तुका म्हणे तू राख मनेरी. तुकोबाराय आपल्या अभंग रूपी शब्दातून, ते वक्तृत्वातून सांगतायत, तू काय कर, त्याच्यात जी एक गाय ना, ती मनेरी नावाची गाय, ती तू राख. तुकाराम महाराज गोपाळांचा भाव व्यक्त करतायत. गोपाळांचा भाव तुकोबाराय व्यक्त करतायत. म्हणजे तुकोबाराय एखादा तसा वकील असतो, आपल्या बाजूने वकील बोलतो. वकील बोलतो म्हणजे तो त्याचा खटला नसतोय, तो आपलाच असतोय, पण आपला कायवार घेऊन बोलत असतोय. तुकोबाराय गोपाळांच्या आपल्या भाषेतून त्यांचं मनोगत व्यक्त करतायत. गोपाळ म्हणजे तू काय कर, मनेरी राख, मग त्या येरी आम्ही, बाकी जे काय आहेत ना त्या आम्ही. हा फक्त आपल्या अभंगाचा शब्दार्थ अर्थ. विठ्ठल जरा लाईट गेल्यामुळे जनरेटर चालू आहे. माग सगळ्यांना माझी भाषा कळते का? जरा मोठा आवाज येण्याकरता मी जवळ बोलतोय, आणि जवळून बोलायच्या नंतर आवाज क्लिअर येत नसतोय. आता आवाज येतोय का तुम्हाला? नसेल येत तर मी एवढं जवळ बोलतो. हा, एवढं येतोय ना आवाज? समजून घ्या. परत विचारा मोठे बोला पाहिजे कडू महाराज काय बोलतो ते. सगळं समजतंय ना? या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायच्या आहे त्या ईश्वरी लीला. आणि ईश्वरी लीला कशा आहेत ह्या मला वाटते मागच्या वेळेस गोशाळेमध्ये आपला एक वरबली विषय झाला होता. वरबली जास्ती डीपली सांगायची डेअरिंग केली नव्हती, पण त्या आतमध्ये होतं. ओकायची इच्छा नव्हती, पण ते बाहेर पडतं ना एखाद्याचं, तो टाकण्याचा पदार्थ आहे, हा घेण्याचा विषय आहे. या ठिकाणी ती उर्मी एक दिवशी बाहेर पडते, ज्या आतमध्ये पोटात असते ते ओठावर येते. तो एक अनुभव आहे की मागच्या वेळेस भगवंताच्या बऱ्याचशा लीला सांगण्यात आल्या होत्या. आता आपण परमार्थ आतापर्यंत करतोय. मलाही वाटत होता मी एक चांगला वादक आणि गायक आहे, इथून माझ्या जीवनाची सुरुवात आहे. बाबांच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर एका अभंगाची उकल झाली. कारण बऱ्याचशा लोकांना वाटतंय आम्ही 25 माळा ओढतो, कोणाला वाटतं आम्ही 25 कीर्तन करतो महिन्याला, कोणाला वाटतं मी एवढं जप करतोय, कोणाला वाटतं मी तेवढ्या मूर्त्या धुतोय. हा काय झाला? आपल्या परमार्थाचा आपल्याला माहीत असलेला उपक्रम आहे, आणि आपण त्या उपक्रमामध्ये जवळजवळ ते बंधनच आहे. करू नये असं माझं मत नाहीये, पण आम्ही त्याच्यात अडकू नये. बाबांनी पहिल्याच भेटीत मला सांगितलं होतं, तुम्ही वाजवताय तर तुम्हाला वरदान आहे, गाताय वरदान आहे, ते करा, फक्त त्या उपाधीमध्ये अडकू नका. त्याचा अहंकार विठाला 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 त्याचा अहंकार निर्माण होईल असं काय करू नका. ते तुकोबारा एका अभंगातून सगळं सांगतात. तेही नव्हे जे करीशी काही. आता तुम्ही सांगा परमार्थ म्हणून तुम्ही काय करताय? कोणीतरी एखादा मुद्दा सांगा, आम्ही वारी करतो. तुकोबाराय म्हणतात तेही नव्हे. परमार्थ म्हणून आम्ही काय करतो? बाबाचे पाय चेपतो. तुकोबाराय म्हणतात तेही नव्हे. टाळ्या वाजवतो, दररोज भजन बोलतो. तुकोबाराय बोलतात तेही नव्हे.
अरे देवळात जातो घंटा वाजवत बसतो. तुकाराम महाराज म्हणतात तेही नव्हे. जे करीशी काही तू काय करतोयस ना परमार्थ म्हणून ते नाही. मी आई बाबाची सेवा करतो आता तेही नव्हे. कारण मी आई बाबांची सेवा करतो आता तेही नव्हे. मी दान धर्म करतो तेही नव्हे. अजून अजून कीर्तन करतोय, लोकांना उद्बोधन करतोय, बरंच काय करतोय. तुम्ही जेवढं सांगाल तुकोबारायांनी त्याच्या आधीच सांगून ठेवलाय तेही नव्हे. जे करीशी काही आणि ध्याता ध्याई तेही नव्हे. मी काहीतरी करतोय हे जोपर्यंत आपल्याला जाणीव होते मी काहीतरी करतोय तोपर्यंत तुकाराम महाराज बोलतात तेही नव्हे. जे करीशी काही ध्याता ध्याई तेही नव्हे. तेही नव्हे जे जाणवे जना. अरे तुम्ही लोकांना जे दाखवताय वाटे म्हणा तेही नव्हे. तेही नव्हे जे भोवती भोवे. मला काहीतरी नागवे धावे तेही नव्हे. त्रास मानी जे कांटाळा अरे अशुभ वाचाला तेही नव्हे. परमार्थ म्हणून करायचा तरी काय. पण ज्याने सांगितलं ना हे नाही मग त्याला ते नेमकं काय आहे ते सांगायची ताकद पण आहे. तू का म्हणे एकच आहे. आहे काहीतरी आहे. एकच आहे पण काय आहे. सहजची पाहे सहज. का विषय सांगितला. बाबा कधी कधी आपल्याला सांगत असतात तुम्ही हे करताना याच्यात अडकू नका. अरे हे अडकायचं नाही म्हणजे करायचं नाही का. ते करा पण अडकू नका. त्याने परमार्थ होणार नाही. तुम्ही अडकले तर होणार नाही. अडकले तर ते सगळं काय होणार आहे निघून जाणार आहे. आणि कधी कधी काय होतं तुम्हाला मी सांगतो. बऱ्याचशा ठिकाणी असा भव्य 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 म्हणजे किती असं म्हणजे नजर पोचणार नाही एवढे लांब असे हे असतात सप्ताह मंडप. माईक देऊ का. कोण काय बोलतंय. विठ्ठल आपण आलोय कशाला हे समजून घ्या. कारण बाबांनी हल्ली एक बराच विषय समजून सांगितलेला आहे. आपल्याला देवाने जो देह दिलेला आहे हा देह कशा करता दिलेला आहे आणि श्वासही दिलेले हे कशा करता दिलेले हे परमार्थाला लावण्याकरता दिले. तुमच्या श्वासामध्ये ते नाम बसवण्याकरता नाम दिलंय आणि श्वासही तुम्हाला ईश्वर चरणावरती खर्च करण्याकरता दिले. आणि आता आपण जर ते ईश्वर चरणामध्ये खर्च नाही केले तर आम्ही आमचे श्वास कुठं घालवणार. कुटाळे करण्यात. कीर्तन चालू असत तरी आम्ही इकडून तिकडून काय करणार पारावर बसणार याच्या त्याच्या गप्पा मारणार. मग आमचं काय होतंय ते फुकट जातंय. असं व्हायला नको. माफ करा. असं कुणाला काय वाईट वाटून घेऊ नका. परंतु सांगायचं तर आहेच. मला घ्यायचंच असेल तर तो बोध घ्या. त्याच्यातला सांगण्याचा हेतू जाणार. बरेच असे कार्यक्रम होतात तरीही तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणी जे उद्बोधन होईल कसं असेल सांगणार नाही. पण या ठिकाणी जे उद्बोधन होईल ते मात्र तुम्ही उपस्थित साधकांचा तर विषय बाजूला ठेवा. त्यांनाही तो गरजेचा आहे. परंतु या ठिकाणी आभे गावातले आपले साधक आहेत तेही आणि इतर जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकरताही एक विषय सांगतो. ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकच्या 9व्या अध्यायाचा 3रा श्लोकने पहिलीच ओवी सांगितली. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. पाशी एका त्वचेच्या पदराड ते आवेरून गोचिडा अशुद्ध काय शेविती. म्हणजे काय गोचिड आहे दुधाच्या साठ्याच्या जवळच आहे. एकच
चामडाचा एकच पापुतार मध्ये आहे, अलीकडे गोचिड आहे आणि पलीकडे दुधाचा साठा आहे. परंतु ते काय करतय, त्या गायीच्या काशेत बसतय आणि दुधाच्या त्या साठ्यावर बसूनही ते रक्त शोषण करतय. हा माऊलीने एक उदाहरण सांगितलेलं आहे. पण गोचिडाचं नाव घेऊन माऊलीने जे दृष्टांत सांगितलं आहे तो मनुष्याला सांगितलेला. हा बोध केलाय तो गोचिडाला नाही, तो आपल्याला केलाय. माऊलीने दुसरा एक दृष्टांत दिलाय. का कमलकंद आणि दरदुरी नांदनुक एकेची घरी परी पराग शेवीचे भ्रमरी आणि येरूची कलूची ओरे. बेडकी बेडूक आणि कमळाचं फूल हे एकाच घरामध्ये राहतात. त्याचं नाव आहे तळ. या तळ्यामध्ये ते बेडूक रात्र त्या कमलाच्या फुलाच्या त्या पानांवरना फुलांवरना इकडून तिकडून उड्या मारत, या टोकावरना त्या टोकावर गिर 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 हिंडतय. आणि बाहेरून भुंगा येतो आणि तो भुंगा काय करतोय, त्याच्यातला मकरंद चोखतोय आणि निघून जातोय. आणि या बेडकाला काय उरतोय, चिखल. दुसरा दृष्टांत झाला. माऊली तिसरा एक दृष्टांत दिलाय. का निदैवाच्या तरोवरी लोया हृदया हाती सहस्त्रावरी परी तेथ बैसुनी उपवास करी का दरिद्री जेते. एक दारिद्री माणूस एका द्रव्याने भरलेल्या हांड्यावरती मोठा दगड ठेवला होता. त्या दगडावर बसून भीक मागायचा. 1 रुपया द्या, 1 पैसा द्या, 1 रुपया द्या, काय असेल ते भीक मागायचा. भिक्षा मागून तो बसलाय कशावरती, द्रव्याच्या साठ्यावरती बसलाय. आणि अपेक्षा काय करतोय, कोणीतरी मला 1 रुपया द्यावा. आणि त्याच्यात त्याला काय समाधान मिळणार आहे का, काय प्राप्त होईल, जेमतेम काय जेमतेम प्राप्त होईल, काय जेमतेम प्राप्त होईल. समजतंय ना तुम्हाला, येतो तिकडे नंतर. परंतु 3 दृष्टांत दिलेत आणि हे दृष्टांत एवढ्या करता दिले. जर अशा संधीचा आम्ही जर सोनं करून घेतलं नाही. आमच्या गावामध्ये एवढं मोठं हे कल्पवृक्षाचं चालतं जंगल आलंय, एवढा मोठा नामघोष बरोबर आलेला आहे, वैष्णव मेळावा आलेला आहे, बाबांच्या नामाचा जयघोष चालू आहे. आणि याच्यामध्ये जर आम्ही तो जर स्वतः करता जर उद्बोधन करून घेतला नाही तर आम्ही ते मगाशी सांगितलेले 3 जण आहोत. कोण, पहिला 1 नंबरला गोचिड, 2 नंबरला बेडूक आणि 3 नंबरला दारिद्री. आणि याचा कारण काय, माऊलीने पुढे सांगितलंय, ऐशी अहम ममतेची या लवड सवडी. हा अहमपणा आणि ममता, मी आणि माझी, मी आणि माझे, मी आणि माझं, बस हे माझं ते माझं, याच्यात जर गुंतला माणूस तर तो काय होतोय, त्याचा काय होतंय, अहमपणा. आम्हाला काय गरज आहे, मी एका चांगल्या मोठ्या त्यावेळेसच्या त्या समाजातल्या त्या एरियातल्या एका मोठ्या महाराजांना बोललो, चला येत आहे ना कीर्तनाला, अमक्याचं कीर्तन आहे. अरे तो काय सांगणार आहे मला, एक दिवशी ओवी चुकला होता, त्याला मी खाली बसून ओवी सांगितली. त्याच्या कीर्तनाला मी काय येऊ, काय अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे. कालिदासाला ज्ञानाचा अहंकार झाला होता. कालिदासाला वाचला होता कधीतरी पण पटकन आलाय. ज्ञानाचा अहंकार झाला होता. तुम्हाला मी सांगतो, मी पंडित आहे आणि निघाला रस्त्याने चालत चालत निघाला. मध्ये त्याला एक विहीर लागली, तहान लागली. ताने विहीर दिसली म्हणून त्या ठिकाणी गेला तर तिथं भगवंताने एका म्हाताऱ्या बाईचा रूप घेऊन त्या ठिकाणी थांबला. पण याला झाला ज्ञानाचा अहंकार, पांडित्य याच्याकडे जास्ती झालाय. त्याला जाऊन तो म्हणतोय, आजी जरा पाणी द्या प्यायला. नाही पाणी देतो, पण तुम्ही नेमके आहे कोण ते मला सांगा. मी पंडित कालिदास, मी पंडित कालिदास, तुम्हाला माहित नाही, सगळं जग मला ओळखतंय. मग चाललाय कुठे तुम्ही, ते तुझं सांगू नको, तू नेमका कोण आहेस ते सांग. काय नाही, मी एक प्रवासी आहे. अरे प्रवासी तर इथं 2च आहेत, चंद्र आणि सूर्य, सतत चालत आहेत, कधी थकत नाही बसले. तू काय थोडासा चालाय, जग चालतंय. हा पंडित आहे. या पंडिताला ती एक म्हातारी बाई सांगते, अहंकार मी सांगतोय आपल्याशी तो ठेवू नका. तेवढ्यावरही भागलं नाही.
तो म्हणला मी अतिथी. अरे अतिथी तर तू नाहीस. अतिथी दोन, एक धन आणि एक तारुण्य. येतंय निघून जातंय, परत येतच नाही. मी एक हट्टी माणूस आहे. हट्टी तर तू नाही. नख आणि केस हट्टी आहेत, किती पण कापा तरी येत आहेत. अरे नाही म्हणे मी एक सहनशील माणूस आहे. अरे सहनशील तर एक फक्त धरणी माता आहे आणि एक झाड आहे, वृक्ष आहे. तोडला तरी सावली देत आहे. फांदी तोडणाराले दगड मारणाराले देत आहे. अरे म्हणे तू आहेस तरी कोण? म्हणे मी एक हट्टी आहे. काय म्हणजे त्याला बोलतात वाईट माणूस. वाईट त्याच्यासाठी तो शब्द मला आठवत नाही, पण एक मी तो खोटं बोलणार आहे. खोटं खरं बोलून जमत नाही म्हणे, ते खोटं बोलणार आहे. तर खोटे बोलणारे ते माणसं दोनच आहेत. एक राजाचा स्तुतीपाठक असतोय, राजा तसा नसतोय लायकीचा, पण त्याची स्तुती करत असतोय. आणि दुसरा खोटं बोलणारा म्हणतो त्या पात्रतेचा नसतोय, पण त्या गादीवर बसतोय. आज देशामध्ये तीच परिस्थिती आहे बघा. त्या पात्रतेचा नसतंय, पण त्या गादीची लय अपेक्षा करतोय. मी व्हायला पाहिजे, मी व्हायला पाहिजे, माझ्याकडे ते यायला पाहिजे, मी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मी ह्या व्हायला पाहिजे. नसतंय का वाटलावे असतात त्या. थोडासा आपण बाजूला येऊ. या ठिकाणी विषय काय? त्यांनी सरळ नतमस्तक झाला आणि नंतर भगवंतांनी त्याचं रूप दाखवलं. म्हणे तुझ्याशी अजून पांडित्य ज्ञानाचा अहंकार आहे, तेवढा नको विठ्ठला. बघा मागच्या वेळेस आपण उपस्थित होते, त्यांना माहित पडत नसेल त्यांना सांगतो. देवाच्या लीला आहेत. लीला या सगळ्या काय आहेत? भगवंताच्या लीला आहेत. जरी भगवंत एका म्हाताऱ्या बाईचा, वृद्ध महिलेचं रूप घेऊन आले असले तरी ते देवाच्या लीला आहेत. आणि देवाच्या लीला ह्या आपण त्याच्यामध्ये वावरतोय, परंतु आपल्याला तो विसर पडतोय. बाबा परवा आम्हाला तिथं बसलो होतो, तिथं सांगितलं तोंडामध्ये विश्वरूप दाखवलं. तोंडामध्ये विश्वरूप दाखवलं आणि लगेच विसर पाडला. बघा तुम्हाला ही विश्वरूप बाबा दाखवतायत, एकदाच नाही अनेक वेळा दाखवतायत, परंतु विसर पडतोय. सानिध्य मात्र पक्क ठेवा, थोडीशी जाणीव ठेवा. समजून घ्या विषय. कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचं युद्ध होतं, खरं आहे की नाही? समजतंय का? ओ आजी ते झोपतायत त्या ना, तुम्हाला नाही. कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं, बरोबर आहे की नाही? त्या युद्धामध्ये अर्जुन हा अज्ञानी होता. त्या युद्धामध्ये तो अज्ञानी होता. कलेमध्ये, युद्ध कलेमध्ये पारंगत होता, पण भगवंताला जाणण्यामध्ये आणि भगवंताच्या लीला जाणण्यामध्ये तो अज्ञानी होता. बघा देवाच्या लीला समजून घेण्यामध्ये तो अज्ञानी होता. आणि अज्ञानी असल्यामुळं देवाने त्याला 10 अध्याय सांगितले. तुम्ही बोलाल 18, थांबा अजून 8 शिल्लक ठेवा. 18 नंतर सांगू आपण. 10 अध्याय सांगितले. कशा करता? त्याच्या लीला त्याला समजत नव्हत्या, ह्या समजावून सांगण्याकरता 10 अध्याय सांगितले. 11व्या अध्यायाला शेवटी त्यांना विश्वरूप दर्शन द्यावं लागलं. आणि 11व्या अध्यायाच्या नंतर उर्वरित त्याला काय करावं लागला? बोध समजावून सांगावं लागला. विठ्ठल आता मला सांगा, आता सगळ्यांचं आता सांगतोय ते सगळ्यांना, कीर्तनकार पण, मी पण आणि प्रवचनकार पण, श्रोते, मला सांगा तो बोध समजवू शकणारा धर्मराज युधिष्ठिर पण होता की नाही? भाषेचा विचार करा. जो बोध भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार होते, तो बोध धर्मराज युधिष्ठिरला पण समजू शकला असता की नाही? तरीही देवानी त्यांना कुठे ठेवले? मायेमध्ये ठेवले सगळ्यांना. आणि एकट्या अर्जुनाला तो बोध सांगितला, कारण त्याला त्या ठिकाणी ते समजत नव्हतं. त्याच्याकडनं एक कार्य करून घ्यायचं होतं.
आणि ते कार्य त्याला करायला जमत नव्हतं, कारण तो त्याला जाणत नव्हता. सांगणारा कोणीतरी सर्वसाधारण आत्याचा मुलगा आहे एवढंच जाणत होता. बरोबर आहे की नाही? का सांगितलं? तो त्याला जाणत नव्हता. आणि विश्वरूप दर्शन झाल्याच्या नंतरही परत पुढं 8 अध्याय सांगावे लागले भगवंताला. 18 अध्यायांपर्यंत समजावून सांगितलं की हा तू आहेस, हा मी आहे आणि हे असे विश्व आहे. बरोबर आहे? गीता कोणाकरता सांगितली? ज्याला कळत नव्हता त्याच्यासाठी सांगितली की ज्याला कळत होता त्याच्यासाठी सांगितली? बघा, इथं एकच भाषा 2 ठिकाणी आहे, 2 तर्फी भाषा आहे. सांगितलेला बोध कळतोय म्हणून गीता सांगितली आणि ते वर्म कळत नव्हतं म्हणून गीता सांगितली. समजतंय? आता तो मुद्दा महाभारतातला तिकडे ठेवा, द्वापार युगातला आहे. आता या कलियुगामध्ये तुम्हाला आणि आम्हाला का सांगितलं? तुम्ही संत मायबाप पहिल्या अध्यायापासून चालू केलं, भगवत भाव पर्यंत, भगवत भाव सेतू पर्यंत आणि पुढे प्रवचन माला पर्यंत, हे परत परत किती अध्याय समजावून सांगावे लागते. विश्वरूप दर्शनही दाखवलंय आपल्याला. आणि विश्वरूप दर्शन देऊनही पुढे आणखी तत्वाचा बोध विसर पडू नये म्हणून परत हे सातत्य आहे. हे लीला आहेत. हा, या लीला समजून घ्या, या लीला आहेत. या विश्वात्मके देवे साधक मंडळी मध्ये असणारे आणि यांच्यासोबत हा बोध समजून घेणारे आणि याच्या बाहेर असणारे जे आता एक सगळ्यांना बोध समजून घ्या, या भगवंताचे लीला आहेत. कारण जी द्वारका बुडवायची होती तिथून त्या उद्धवाला कुठे काढला? बाजूला काढला. ते तिथे म्हणे ते बुडताय, तिथं आता तुम्ही थांबू नका, तुम्ही जरा बाजूला चला. एका युद्ध क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहित ठेवले, तुम्ही काय म्हणे बोला, काय काय ऐका, काय काय करायचं करा, पण मी ज्याला सांगतोय ते एकट्याने ऐकावं. त्या मायेमध्ये ठेवलं, फक्त एक संजय ऐकत होता. विषय एकच आहे की तुम्हाला आम्हाला ही पंढरपूर मध्ये जरी गेले असते ना, तुम्ही जरी वारीला गेले असते तरी तिथं जाऊनही तुम्ही काय केलं असतं? मला फक्त एक कल्पना करून सांगा. आम्ही पंढरपूरला गेलो नाही आणि हे लोक कसं पंढरपूरला आलोय सांगतात आणि इथं काहीतरी कार्यक्रम वगैरे करतात. तिथं जाऊनही तुम्ही काय केलं असतं माहितीये? एक तर गर्दी, चेंगरा चेंगरी, वलवल 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 करतायत माणसं किड्या मुंग्यासारखी. कोण कुठं हरवलं तरी सापडत नाही. आणि नाही जरी एखादा हरवलेला नसेल, एखाद्याची अपेक्षा केली अमक्याला शोधून आणलं तरी सापडत नाही. बरं, कित्येक अशी इकडून जातात नाही, कित्येक तिकडून येतात, सगळ्या बाजूने जातात, ते सगळ्या बाजूने येतात, वलवल वलवल करतात. ते सांगतो अजिबात. त्याच्यात कोण बांगड्या घेऊन येतोय, कोण शिट्ट्या घेऊन येतोय, कोण फुगे घेऊन येतोय. फुगे घ्या, कोण सुया घ्या, कोण म्हणतोय पिन घ्या, कोण हे घ्या, त्या घ्या, दाबण घ्या. तेवढ्यावरही नाही लागलं तर गाईचा मुसका घ्या. तुम्हाला एखादा मुसका घ्या ना, कारण तुम्ही पण खातो. ही परिस्थिती आहे. म्हणून शुद्ध शोज्वल ज्ञान समजावून सांगण्याकरता काय केलंय बाबांनी आपल्याला या ठिकाणी आणले. श्री क्षेत्र आवे या गावाचं किती परम भाग्य असेल. आता त्या गावाने पण काय करायला पाहिजे? बऱ्यापैकी करता येतच. आज माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी 6 महिलांनी माळ घेतली, मुली महिला. त्याच्यात पुरुष एकही नाही सापडला. 6च्या 6 महिला आल्या आणि उठता उठता आणखीन एक 7वी माऊली आली. तुम्ही होत्या काय? नाही, कोणी दुसराच आहे. कोणतरी अजून एक 7वी माऊली आली. म्हणे मला पण माळ घ्यायची, आता राहू द्या, अण्णांनी सांगितलं नाही का. पण 6च्या 6 महिला हो. महिला किती आग्रह आहेत बघा ना तुम्ही. मला वाटतं म्हणूनच हे सगळे आता महिला, माझी लाडकी बहीण काय आणि हाफ तिकीट काय, हे मला वाटते माहितीये का, ते कुठेतरी
जागृत आहेत म्हणून यांच्यासाठी ते चालते. बरं मी म्हणतो असंच राहू द्या, तर तुम्ही कशातच यायला तयार नाही, मागे 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 मागे. हा शेवटचं टोक जर बघितलं तर पुरुष अजून बाहेर वलवाल 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 करतोय. मी पंढरपूर मधलं सांगतो, अरे इथं येऊन पण पुरुष बाहेर वलवाल वलवाल करतोय. या किती झोपत असल्या तरी येऊन तर बसल्या. बघा आमचीच कमजोरी ती आम्हाला समजून घ्या. आणि आमच्या कमजोरीचा फायदा काय घेतलाय, परकीयाने घेतलाय. ब्रिटिश ज्यावेळेस परदेशात लोक या भारतामध्ये बिझनेसच्या निमित्त आलेला फक्त 79 होते. त्यांची एक हे आलेली आहे, मी वाचली, फक्त 79 लोक आले. आणि 79 येऊनही त्यांनी काय सांगितलं, आम्ही भारतावर राज्य करणार. अरे तुम्ही आहे किती, 30 लाख त्यावेळेस भारताची लोकसंख्या होती. भारताची लोकसंख्या 30 लाख आणि तुम्ही 79. अरे म्हणे हे लोक आज्ञेने आहेत. हे लोक स्वतःला जे काय आहे ते याला स्वतः जवळचं महत्व कळत नाहीये की माझ्याशी नेमकं काय आहे. हे लोक निंदा करण्यात गुंतलेत, हे लोक भांडण करण्यात गुंतलेत, एकमेकाला नडण्यात, एकमेकाला खपवण्यात, संपवण्यात गुंतलेत. आपण या गोष्टीचा फायदा घेऊया. कधीच होतं, आधीच सांगतोय, देश स्वातंत्र्य पारतंत्र्य होण्याच्या आधीच सांगतोय. त्याचं कारण काय, अरे आम्ही हा बोध आम्हाला प्रत्यक्ष देवाने येऊन सांगितलाय, आम्हाला त्याचा विसर पडतोय. देव एवढ्यावरही थांबला नाही, देव अजूनही महात्म्यांच्या रूपाने आपल्याला तो येऊन सांगत असतोय. आम्हाला एक फक्त वीचा केला ठोबा या ठिकाणी फक्त एक नामधारी, फक्त एक आपला दिसायला उभा करतोय आणि वास्तविक तो आमच्या मुखातून वधवून घेतोय. त्याचं प्रमाण आहे बर्बरिक. वाटते आम्ही करतोय तो बर्बरिक सगळा बघत होता, तोच सांगतोय, तोच करतोय, तोच मारतोय, तोच उचल, सगळं काय तो करतोय. मी बाहेरून बघितलं, कक्षेच्या मायेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन बघा. बाबा बऱ्याच वेळा सांगतात, काळा पट्टा, तांबडा पट्टा, बघा तुम्ही पलीकडे जायचंय तर तुम्ही बोला तसलं काय आम्हाला काय कुठं दिसलं नाही. दिसेल, समजेल, बघण्याचा प्रयत्न करू नका, समजून घेण्याचा प्रयत्न करा, तो समजेल. पण 79 इंग्रजांनी भारतावरती राज्य केले, आपली लोकसंख्या वाढवली, आपली प्रजाती वाढवली. आणि आम्ही काय करतोय, आम्ही अजून आपसामध्ये टक्करी मारतोय. तू असं केलंस ना, थांब तुला बघतो. अरे दुसऱ्याला बर्बाद करण्यामध्ये आम्ही बर्बाद होतोय. अरे आमच्या आज गोमाता कापून खायला निघाले लोक. आमच्या भारतामध्ये कत्तलखाने, हिंदू संस्कृतीमध्ये गायी पवित्र माता मानतोय. आपण मानतोय म्हणजे आहेच, गोमाताच आहे. जे जगात कुठे नाही ते गायी आहे, गायीमध्ये आहे, या देशी गायीमध्ये आहे. हे परदेशीयांना कळतंय, ते इथल्या गायी परदेशामध्ये घेऊन जाते. आपण गायी पाळूया, आपल्याला गायींचं महत्व कळू द्या. आणि आपल्याला जर आपल्या गायींचं महत्व बघा ना, ते परवाच्या त्या याच्यामध्ये स्टेटस मध्ये 2 दिवसापूर्वीचा स्टेटस वाचला, त्याच्यामध्ये सांगितलंय गायीची सूर्यनाडी उजव्या पायामध्ये आणि चंद्रनाडी डाव्या पायामध्ये येते. याला मध्ये सड घातला तर ते काय होतोय, त्या नाड्या दोन्ही काय होतात, या कधी स्टॉप होतात. आणि ज्यावेळेस आपण दूध काढत असतोय त्यावेळेस ते परागकण, ते दोन्ही नाड्या सूर्यनाडी चंद्रनाडी ते दोन्ही एकत्र येत आहेत आणि ते तिथं स्टॉप होऊन त्या दुधातून परागकण, अमृताचे कण ते होऊन आपल्यासोबत येत आहेत. आणि आम्ही काय करावं, आम्ही परदेशी गायींचं दूध प्यावं का, थोडं जास्त दिसतंय. बघा तुम्ही, झाड आपलंच गो संवर्धन आहे, आपलंच वृक्ष संवर्धन आहे. झाड ही एवढी शोभा देत आहेत, झाड ऑक्सिजन देत आहेत, झाड आपला संरक्षण करतायत. तुम्ही आठवते का दवाखान्यामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आपली गावठी झाडं लावलेली असतात का, आठवते का? परत दवाखान्यामध्ये गोळ्या आपल्या भारतीय आहे का, ही शोधलेली परकीयांचीच आहे. त्या ठिकाणच्या झाडांमध्ये कुठल्या चिमणीनी घरटा केलेला कुणाला आठवते का? परदेशी झाडांमध्ये चिमणीने एखादा घरटा केलेला कुणाला आठवते का? घरट नाही, पण आपल्या भारतीय वृक्षांवरती कित्येक झाडांचे कोटे.
घरटे आहेत. पशु पक्ष्यांना कळतंय हे आमचं भारतीय आहे, ही परदेशी झाड आहेत, इकडे कोणी जात नाही माहितीये. आपल्याला कळावं नाही का विठ्ठल का प्रत्येकाचा निर्णय होत नाही. मला एक गाई देशी गाई पाळायची आहे आणि मला एक तरी झाड वृक्ष लागवड करून ते वाढवायचं आहे. ही जिज्ञासा का निर्माण होत नाही. म्हणून खंत व्यक्त करतोय, परंतु तुम्ही याचं का होत नाही याचं कारण एकच आहे की आम्हाला कुठेतरी संगत चुकते. आम्हाला जी पाहिजे ती संगत मिळत नाहीये आणि त्या संगतीची अपेक्षा जर तुम्हाला असेल तर आज ही एवढी मोठी संगत प्राप्त आहे. आता या संगतीचं आपल्याला काय व्हायला पाहिजे, सवनं पाहिलं बघा. दोन्ही दिसे एक सारखी वर्म झाले तो माणसं सगळी सारखी दिसत आहेत पण आचरणाने वेगवेगळी. दोन भुंगे एक राहतो कुठे बागेत राहतो आणि एक कुठे राहतो शेणात राहतो. बरं काय फिरणारं लाकडात पण असते. पण एक भावकी शेणात राहते. गाईचं जे शेण असतं ना, काय गौरी बोलतात तुम्ही, त्या शेणात राहते. आणि एक भावकी कुठे राहते बागेत राहते. कर्म धर्म संयोगाने जसं मुंबईकर चिखलीकर हे आवेकर एकमेकांकडे जातात येतात असं सहज या बागेतल्या बाबाची वारी निघाली कुठे सत्संगाला. आणि त्यांनी जाताना पाहिलं आपल्या भावकीतला एक माणूस कुठे आहे शेण खाते. आपल्या भावकीतला एक माणूस कुठे आपल्यासारखी प्रजाती आहे, आपल्याच जातीतला आहे, आपल्या सारखाच आहे म्हणजे तो आपलाच आहे. बोलता 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 तुम्ही कल्पना करा, भुंगा हा मी सांगतोय, तुम्ही त्या ठिकाणी माणूस म्हणून समजा. मी भुंगा म्हणतोय बोलतोय आणि तुम्ही माणूस समजायचं. या भुंग्यानी त्या बागेतल्या भुंग्यानी काय विचार, बागेतला भुंगा म्हणजे वैष्णव मेळाव्यातला साधक. डायरेक्टली सांगतोय समजून घ्या. त्याने विचारला काय कसं काय पाटील हे ते सगळं झालं जिथल्या पाणी बोलणं बिलणं जिथलं तिथं झालं. आणि ते बोलत तुम्ही मग या ना आमच्या सत्संगाला या ना एक दिवस. ते म्हणे आपल्याला काय तसली भानगड जमत नाही. हा बऱ्याचशा लोकांना भानगडीच वाटतात. बरोबर बघा आमच्या राजवानाने कालच प्रवचनला इथं बसले होते आणि विषय निघताना आला भूतावर विषय. भूत म्हटल्यावर सगळ्यांच्या झोपा उडायला माहिती. एकही माणूस पेंगत नव्हता, सगळेच्या सगळे जागे होते. बर देवाच्या गोष्टी त्याच्या आधी 2-3 तास चालू होत्या, 2 दिवस चालू आहे. एवढा कोणी टवकारला नव्हता. भूताच्या गोष्टी काय मला टवकारला होता. एकचाही चेहरा असा पडलेला नव्हता, सगळ्यांचे चेहरे असे फुलले होते. कीर्तन काय आम्ही मंदिरात करावी की स्मशानात नेऊन तुम्हाला करावी काय कळत. असू द्या. तरबेज आहेत पण आता मला वाटतं सुस्तावलेत. वाजवणाऱ्यापासून गायण्यापासून यांना आता मला वाटतं यांना आता जातो माघारी पंढरीनाथा अभंग म्हणावा की काय तुमच्याकडे. हा अवकाश आहे अजून तुम्हाला. विषय एवढाच आहे. तो बोलार तुझ्याकडे आम्ही कधी येऊ ते येऊ, पण तुम्ही पहिले आमच्या गावाला या. बागेतल्या भुंग्यांना काय केलं त्यांनी आमंत्रित केला. शेणातल्या भुंग्यांनी हे बिचारे म्हटले ठीक आहे एक दिवशी काय झाला काय होईल ते होईल, पण आपण त्यांच्याकरता जाऊ आणि एक दिवशी जाऊन येऊ. आपल्याला काय त्रास झाला तरी चालेल, बाबा सांगायचंय आम्हाला फटके खायला लागले तरी चालतील ना, तर या टाइमाला प्रसंगाला. म्हणजे कोणी काठ्या घेऊन उभे राहू नका. इथं या ठिकाणी शब्दाची खेळ आहे. निघाली ती भावकी वैष्णव मेळावा तिकडून त्यांचा निघाला बागेतल्यांचा. आणि येऊन कुठे बसले आपल्या भावकीमध्ये जे शेणामध्ये बसले होते. यांचा हेतू वेगळा होता आणि त्यांचा काय त्यांनी त्यांचा पाहुणचार केला. पाहुणचार केला तर यांच्या घरामध्ये काय होतं शेण होतं ते दिलं खायला. हे बिचारे रात्रभर तिथे राहिले, कोण उपाशी राहिला, कोणी एखाद्या खाल्ला आणि निघून गेले. सकाळी जाताना विचार केला
आम्ही शेण का खाल्ला, दररोज अमृत खातो, पण संगत चुकली म्हणून शेण खाल्ला. विठ्ठल विषय काय, संगत चुकली. अरे संगत चुकली कोणाची, बागेतल्या फुलाची. अजय मेळाचा पण तसंच झालेला विषय. नंतर कलाटणी बसली, संतांच्या संगतीमध्ये आले आणि अजय मेळ पाप राशी नामे गेला वैकुंठाशी. तो विषय आता मांडत नाही, परंतु आता आम्ही तुमच्याकडे आलो की नाही, आलो की नाही, मग तुम्हाला आमच्याकडे एक दिवशी यावं लागेल. आम्हाला काय करा, वचन द्या. आता ही बावकीतला एक जण म्हणतो थांबा आधी, तुम्ही सगळे येऊ नका. यांचा काय म्हणे, हे सगळे उडते पंछी. आज इथं या पुलावर तर उद्या त्या पुलावर, आज आव्याला तर उद्या चिखलीला, परवा वाडीला तर तेरवा मुंबईला, तर कोण कुठं बदलापूरला, इकडे जातील ते मासालवाडीला. तुम्ही काय करा, तुम्ही आधी थांबा, मी एकटा जाऊन येतो. पाटील निघाला, एक जण गेला. गेल्याच्या नंतर तो बसला एका पुलावर, म्हणे बसा. पुलावर बसल्याच्या नंतर त्यांनी मस्तपैकी मनसोक्त तो मकरंद चोखला. अरे म्हणजे काय गोड आहे, काय गोड आहे. अरे मग काय घ्या, दररोज ये, दररोज मिळत, हो दररोज ये, कायमच जेवण राहणार. संतांच्या संगतीचं महत्व बघा, नीट लक्ष द्या. कोण कोण झोपतंय त्यांनी परत बोटवर करा एकदा अजून, नाही ना. हा गेला बाबा, पोटभर खाल्ला. तेवढ्यात शेजारच्या मंदिरातला पुजारी आला आणि ते फूल भुंग्यासहित त्यांनी कुटलं आणि नेऊन कुठे टाकलं, देवाच्या चरणावर. आता मला सांगा, संतांच्या संगतीमध्ये, सात्विक भुंग्याच्या संगतीमध्ये आल्यामुळं त्याला खायला काय मिळालं, नाम मिळालं. बघा, नाम मिळालं. मकरंद चोखला त्यांनी, लय भारी म्हणे, बरं वाटतंय, लय बरं वाटतंय. आता त्याला कुठे उचलला, फुलासहित उचलला, नेऊन कुठे टाकला, देवाच्या पायावर. कुठे गेला तो, कोणाच्या संगतीमुळं. तेवढ्याने काम भागला नाही. तो रात्रभर त्याच्यात नादातच राहिला. तो त्यातल्या त्यात खेळत राहिला, भजन करत, कीर्तन करत. ते मंदिरामध्ये पूजा बिजा होती, सगळं काय चालूच. त्या नादामध्ये रात्रभर तो त्या हारामध्ये, त्या फुलामध्ये तिथंच राहिला. दुसऱ्या दिवशी त्या सगळी फुलं उचलली आणि नेऊन कुठं टाकला, गंगेत. आणि तिथं जाऊन रडायला लागला. हा विचारतो काय झाला. अरे काय तुझ्यावर विश्वास ठेवला, फक्त माझ्या जीवनाचा काय झाला, उद्धार झाला. एक तर मला नाम मिळालं, एक तर मी मकरंद चोखला, एक तर मला फुलामध्ये बसायला भेटला, फुलासहित उचलला, हार गुंफला, देवाच्या गळ्यात टाकला. आणि देवाच्या गळ्यात आणखी हृदयाचं मला त्याच्या नाही का संगत झाली. देवानी मला त्याच्या हृदयाशी जीवाशी धरला. तिथूनही आणखीन मला तिथनं एक फूल पडलं खाली पायाशी आणि त्याला उचलून आणखीन गंगा स्नान झालं आणि माझा उद्धार झाला. हा भुंगा विषय सोडून द्या. अरे तो भुंगा कोण आहे, मी आहे, हा विषय आमच्या लक्षात काय येत नाही. आम्हाला तो नशिबाने मिळालेला आहे. आम्ही तो बोध कधी घेणार. विठ्ठल आपल्यात नाही तर विचार कराल. कीर्तन तर म्हणे काल्याचा होता आणि हे तर म्हणे काहीतरी वेगळा सांगते. मला पण पहिलाच मी कीर्तन करायच्या आधीचा एक विषय मला आठवतोय. गावातले लोक बोलले कीर्तन उद्या काल्याचं आहे. काल्याच्या नंतर मला असं वाटतं आमच्या शेजारी एक काल्या होता, पोरगा होता, त्याला आम्ही सगळे काल्या बोलायचे. काल्या कसला कीर्तन करणार, काल्या कधी बसणार कीर्तन करायला. माणसाचं गैरसमज किती सांगतो बघा. कारण समजून न घेतल्यामुळे माणूस काय बोलतोय नाही का काल्याचं कीर्तन. आणि मी पण गेलो काल्याचं कीर्तन ऐकायला. तर कंच येतोय काल्या, कंच येतोय काल्या. हा गोरा 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 बाबा आला का नाही. अरे बाबा तर गोरा आहे, लोक कशी बोलतात वेळे येतात केला काल्या. त्यातला काळ्या नाही. शब्दाच्या खेळावरती जाऊ नका. बोलण्याचा अर्थ समजून घ्या. जर आम्ही तो समजून नाही घेतला तर आम्ही नको तिकडे भरकटले जाणार आहोत. आणि या ठिकाणी काल्याचा म्हणजे काला, काला. आता पहिल्या दिवसाचे 5 अभंग
हा आजचा 6वा अभंग, आतापर्यंतचे 5 अभंगाचे कीर्तन, हा 6वा अभंग. त्याच्यानंतर आतापर्यंत ओव्या घेतल्या, काही श्लोक घेतले गेले. या सगळ्याचं काय आहे? मिश्रण आहे. या सगळ्याचं काय आहे? हे मिश्रण आहे. काय आमच्या मला वाटतं वैभव भाऊ पुंजी पिंजारी ना, त्यांनी प्रस्तावना मांडली. अशी प्रस्तावना मांडली तशीच्या तशी नक्षीकाम आमच्या सुप्रियताईंनी उद्घाटनाच्या कीर्तनामध्ये. आणि तिथून जो आमच्या रंगरंगोटीला जे सुरुवात झाला, एकापेक्षा एक असे पट्टे निघाले. कोणाच्याच गाडीला ब्रेक नाही, सगळ्यांचे ब्रेक फेल. यांना स्पीड ब्रेकर नाही, यांना ब्रेक नाही, यांना वळत नाही, गाड्या पळवतायत, यांना बळ थांबायला थांब. अरे संपला. नंतर बसले आमच्या मोठे ताई सकाळी. आता मोठे ताईने आटपता घेतला असं लक्षात आलं, पटकन मी फेटा मारला. चला वेळ नको व्हायला. कसलं मोठे ताईंच्या पण गाडीला ब्रेक नाही. कंटाळलो, डोकं माझं असं आवडून राहिलं. मी परत सोडला, ठेवला. मोठे ताईंचं प्रवचन एक झालं. आता परत पटकन फेटा बांधा, परत पटकन फेटा बांधला. आमच्या सुप्रियताईंनी चालू केला. या सगळ्या ब्रेक फेल गाड्या आहेत. ब्रेक फेल म्हणजे तुम्ही कुठला अर्थ समजताय तो समजू नका. वेडे असे वेडे झालेत मोठे. त्यांचे एक विषय सांगितलेला, सैराट सुसाट सैराट. असे वेडे झालेत. या गवळणी अशा वेड्या झाल्यात. मी दुसऱ्यांदाही फेटा सोडला. शेवटी तिसऱ्यांदा मोठे भाऊनी इथं अनाउन्समेंट केली, कोणीतरी बिलोस्कर भाऊन की कोणीतरी, आणि मग फेटा बंदून आलो. एकदाचा नंबर लागला बा. अशा वेड्या झाल्या. पण अशा वेड्या का झाल्या? गोपाळ कृष्णाचा काय झाला? अंगसंग झाला. भगवंताचं दर्शन झालंय. हे प्रात्यक्षिक आहे. बळीयाचा अंगसंग झालाचे आता, नाही बय चिंता तुका म्हणे हाची नेमाता. न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे हाची नेमात. अशा वेळा झाल्या की त्या वेडेपणाला त्यांना काय आहे, भान नाही. अशा वेड्या झालेत सगळे. आम्हीही वेडे झालो. आता आम्ही घरी गेलो की आम्ही भानावर येणार आहोत. तोपर्यंत आमची भानामती झाली सगळी. भानामती समजतंय का तुम्हाला? भानामती ही भानामती आहे. या भानामतीमध्ये म्हणजे तो प्रकार वेगळा, पण या ठिकाणी असे वेडे झालेलो. ऐकुनी वेणूचा नाद असे वेडे झालो. लागला प्रत्येक माणूस आपल्या गायी ओळायला निघालेला आहे. हे धेनू चारायला निघालेले, वृक्ष लागवड करायला निघालेले. यांना बाकी काही नाही. आमची डॉक्टर मंडळी 2-2, 3-3 जवळ दवाखाने बंद ठेवतात आणि वृक्ष लागवड आणि गोसेवा करायला निघाल्या. धेनू चारायला निघाल्या. Govinda
मध्ये का घेतलं? मगाशी तिथं बसलेल्या 6 जणींनी ज्या माळा घेतल्या होत्या बऱ्याच जणी, पण इथल्या प्रॉपर 6 जणी होत्या. त्या 6 जणींना हा नामाचा छंद लागल्या होत्या आणि 6 जणी देहभान विसरल्या होत्या. आणि त्या नामामध्ये कोण रडण्या माझी गदगद हासे, कोण हसतय तर कोण रडतय. त्यांनाही माहित नव्हतं आम्ही काय करतोय. हा नामाचा छंद आहे. माझ्या भगिनीनो, अरे ही सुरुवात आहे. हा तुमचा सुरुवातीचा 1 तासच झालाय. हे का दिवाने होणार नाही, का सैराट होणार नाही, का वेड्या होणार नाहीत. त्यांचं कीर्तन वाढलं म्हणजे काहीतरी काय ते काय आता तो विषय सांगत नाही. प्रवचन वाढलं म्हणजे तो वेडेपणा एवढं मात्र निश्चित आहे. वेडेपणा म्हणजे तो जो बुद्धीचा विषय वेडा तो नाही, की त्या भगवंताच्या नामामध्ये असं वेड लागलेलं आहे. गोरोबा काकाचं वेड तुम्हीच सांगताय. पोर पायाखाली भेटलं तरी सापड काय लक्षात नाही आलं, वेड लागलेला आहे. आता तेवढं काय कोणी करू नका, पण एक विषय सांगतोय. वेड ज्यावेळेस लागतंय ना, त्यावेळेस ते वेडाचा परिणाम हा चांगलाच आहे, लक्षात ठेवा. काही लोक बोलतात आता नको ते हे करतात, तो विषय काढत नाही. पण चला आपण जरा आता गोकुळाकडे जाऊ, नाही का. विषय काय, नको आम्हा सवे गोपाळा. का बरं, तर या गवळणी वेड्या झाल्या. वेड्या होण्याकरता तो लहान होता तिथपासूनच वेड्या झाल्या. लहान असतानाच वेड्या झाल्या आणि लहानपणीच वेड लागलं पाहिजे, लक्षात ठेवा. सुरुवातीलाच तो तुम्हाला असा फर्स्ट इम्प्रेशन काय सुरुवातीलाच तो आपला झाला पाहिजे. एका झटक्यात देखीला डोळा बैसला म्हणी. एक लढगी एकदाच पाहिला. कोणाला? सद्गुरूला. आणि अंतःकरणामध्ये बसवला. अरे तसाच्या तसा जाऊन पुतळा उभारला. विषय एकच, तुला ते शिकता येणार नाही. त्यांनी एकदाच पाहिला, नच नाही शिल्लक, पायाची एक तसाच्या तसा बनवला आणि त्याला विचार केला. श्रद्धा बघा, एकदाच असं सुरुवात झाली पाहिजे ना. एका झटक्यात तो आपला तो एक देव करून घ्यावा आणि ते निवेदी जीवा. नाहीतर ये ना ते माई दुःखाची जनती नाही आली आधी अवसान. विषय बाजूला ठेवा. पण फक्त विषय या ठिकाणी एकच सांगायचा आहे की ज्या आता अभंगामध्ये बोललो होतो ना, ही अवस्था या माऊल्यांची सकाळी झालेली होती. या आनंदामध्ये ते सैराट झालेल्या होत्या. पण हा सैराटपणा टिकावा, हा सैराट टिकण्याकरता बाकीचा सैराटपणा सुटला गेला. ज्या वेळेस सततम चित्त येतो बाबांच्या त्या नामाचं स्मरण श्वासामध्ये बसून जर परत परत होईल, ज्यावेळेस दररोज पाठी उठून ब्रह्ममुहूर्तावर भजन होईल, तुम्हाला कोणी उठवायची गरज लागणार नाही. तेच तुम्हाला उठवतं येऊन. हा आमचा अनुभव आहे. विठ्ठला कितीही थकलेला असू द्या, कितीही दमलेला असू द्या, त्याचा काहीच वाटत नाही. या देहाचं दुखणं, देह भान हरपलेला आहे. हा अनुभव आहे. आता भजन कोण कोण किती किती भजन होतात झेंडे हा इकडे हा 117. मला असा माफी माझ्या मनात वेगळा मी फसवा प्रश्न विचारलाय. तुम्हाला बोलण्यात फसवायचे म्हणून तुम्ही 117 बोलला. तुम्ही ती काउंटिंग घेतली ती बरोबर आहे, पण तो उत्तर चुकलाय माझ्या अपेक्षेत. तुम्हाला काय वाटतंय किती आहे? किती आहे? हा 100 1000. कल्पना कोणालाच करता येणार. ते किती जण भजन करते त्याचा अंदाज कोणालाच नाही. तुम्ही नावं मोजताय ती आमची, तुमच्याच आहेत, आपली. याच्यामध्ये जय श्रीराम आहे, जय हनुमान आहे, जय गोमाता आहे. गोमाता ही बाबांचं भजन करते. श्री हंस बाबांचं भजन करायला लागला. आता बघा, गुरुला शिष्याच्या जगद्गुरु आहे ते, आणि त्यांनी त्यांचा शिष्य होऊन आलाय. त्यांचा शिष्य जगद्गुरु स्वतः कशा करता आले? आपल्या करता
अवतार घेतला तो. देवाला परत बाबांना जन्माला यावा लागला. परत या मालिकेमध्ये 12वा मूळ पुरुष म्हणून जन्म घ्यावा लागला आणि आपल्याला तो बोध रायजादो बाबांकडे निरोप ठेवून परत निघून जावा लागलाय. आता रायजादो बाबा तो आपल्याला निरोप सांगतायत बाबांचा. श्री हंस भजन करतायत, ब्रह्मा अत्री श्री दत्त भजन करतायत बाबांचा. 117 ही आपली हे मडक्या हे मुडद्यांची आहेत. पण अमरत्व असलेले ते असे कित्येक करताय. तुमच्या कल्पनेमध्ये जेवढे देव आहेत ना तेवढे देवांची तुम्ही नावं टाकताय त्या लिस्ट मध्ये. हर हर महादेव, तो महादेव पण भजन करतोय. ओम श्रीपाद. जेवढे तुम्ही लीला आहेत हा, या लीला समजून घ्या. स्टोऱ्या नाही समजल्या तर लीला समजून घ्या, काही हरकत नाही. हे जरा सूक्ष्म चिंतन ज्यावेळेस होईल ना, जोपर्यंत तो ध्यास लागणार नाही, ध्यास जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वराच्या लीला समजणार नाहीत. आणि ज्या वेळेस लीला समजतील त्यावेळेस मी भजन करतोय आणि हा तुम्हाला विसर पडल्याशिवाय राहणार. तुम्हाला जागृत व्हाल. चला, हा विसर पडण्याकरता या भगवंताने या गोपिकांना, भक्तांना, गोपाळांना लहानपणापासून काय केलंय, भजनामध्ये दंग केले. त्याने देवाच्या लीला दाखवल्या आणि त्या दंग होऊन काय करतात, भजन करतात. त्याचं ते रूप बघितलंय. हा देव आहे हे त्या गोपाळांना आणि त्या गवळणींना ज्यावेळेस समजलं ना त्यावेळेस त्या भजन करायला लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे माफ करा, वाढवायचं नाही. नाहीतर कधी कधी गणपतीचे काय हनुमंताचं तोंड थोडस असं वाढवाय गेलो आणि गणपती एवढी सोंड व्हायची. असं नको व्हायला. पण बघा, हा आनंद बघा तुम्ही. त्या कक्षेमध्ये आल्याशिवाय तो आनंद होत नाही. बाहेर बसलेल्याने विचार करा मनाशी. मी विचारत नाही केला काय म्हणून, पण इथं बसलेल्याने प्रत्येकाने भजन केलं. अगदी ओक्साबोक्षी मन सोडून ओरडले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. पण बाहेर असलेल्या किती लोकांना ते जमलं असं बोलायला, जमणारही नाही. आणि इथं आल्याच्या नंतर जमल्याशिवाय राहणार नाही. या गवळणी त्या देवाच्या अखंड सानिध्यामध्ये असल्यामुळं ते तसं भजन झालं. परंतु भगवंताने काय केला, लीला करत असताना घोड्या करायला सुरुवात केली. लीला करत असताना घोड्या करायला सुरुवात केली. बाबा तुम्हाला आम्हाला तो बोध समजावून सांगत असताना मध्ये मध्ये दरडवतात. असं नाही. बघा, लीला पण त्याच्यात आणि घोड्या पण त्याच्यात. घोड्याही लक्षात घ्यावा. या ठिकाणी घोड्या समजून घेऊन, त्याचा उद्देश समजून घेऊन, त्या लीला समजून घेऊन आपण जर स्थिर राहिलो तर जमतय. मग आपण गोपाळच गोकुळात येईल. आणि देवाने या घोड्या दाखवायला सुरुवात केली. घोड्या दाखवत असताना त्या घोड्या ज्याला तो कळला नाही त्याला त्या असह्य झाल्या, त्याला त्या सहन होत नव्हत्या. या गोकुळातूनही कित्येक असे बाहेर पडले ज्यांना त्या घोड्या सहन झाल्या नाही, कारण लीला समजून घेतल्या नाही. मला माझ्या माहितीतला एक पहिलाच एक फक्त एकच सांगतो. काय, बाबांनी मला भजन म्हणायचं होतं, अजून एक अभंग म्हणायचा होता. भजनाची खाज होती जास्ती, गायनाची. अजून एक अभंग म्हणायचा होता, तो म्हणून का दिला नाही बाबांनी मला, जा मी आजपासून येणार नाही. आजपासून बाबांच्या सत्संगाला येणार नाही. मला सांगा काय परिणाम झाला. लो परिसावरी रुसले
मुकले लोह परिसावरी रुसले आणि सोनेपणाशी मुकले. सांग येथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने अनहित केले. आता बस म्हणत ना रात्रंदिवस तेच म्हणत राहिलाय. कुठं जातंय माहित नाही. आता बाकी सांगत नाही मी ते सांगायला आलेलो नाही. मला एकच मुद्दा सांगायचा आहे. या लीला आहेत ना लीला समजल्या पाहिजेत. आम्हाला आतापर्यंत हा बोध सांगितला जातोय चला पुढं कारण आता आपल्याला अजून लांब जायचं आहे. आणि कंटाळले शेवटी गावातले लोक म्हणे जरा खोड्या करायला लागल्यात. खोड्या का करायला लागला तर तुमचं वागणं बरोबर नाही. कुठं दूध आहे ते तुमच्या पोराबालांना सुकवत आहे आणि गोमातेचं आश्चर्य दूध राक्षसांना नेऊन देत आहे. आपल्या पोराबालांना धष्टपुष्ट करा. अरे तूप खायला घाला त्यांना दूध द्या पिऊ द्या जरा. हे असं जमत नाही. काय केला बेचकी घेतली आणि दगड मारायचे नाही मडकी पण फोडून टाकायला सुरुवात केली. कारण एक नासाडी करणं नासधूस करणं हा हेतू नाही. कारण हा अमृत आहे आणि हा अमृत राहू की तुला मिळू नये म्हणून त्याची मानही उडवली होती. तसा हा राक्षसांना जाऊ नये म्हणून देवानी समजावून सांगून काय जमत नाही. मग ही आपली पद्धत चालू केली गुप्तपणे. पण त्या लीला होत्या त्या खोड्या नव्हत्या पण वास्तविक त्यांना त्या खोड्या वाटत होत्या. या खोड्यांमध्ये त्या लीला होत्या आणि या लीलयामध्ये गोपाळ मात्र देवाला कधीही जवळून बाजूला जाऊ दिला नाही. गवळणी आणि गोपाळ हे बाजूला. परंतु काही अशी मडकी खोडा होती जुनी ती काय त्याला थारा देऊ येत नव्हती. असं कुठं असतंय का असं कुठं नाम असतंय का असं कुठं होते का. अजूनही जुनाट खोडा बरीच आहे. असंच आहे असंच असतंय. आम्हाला दिशाभूल झालेली आहे. आणि चला म्हणे शेवटी आता काय करायचं. आता याला आपण काय करू. आमच्याकडे गुराखी बोलतात काही गोवारे बोलतात. पण याला आपण आता गाई ताब्यात देऊ आणि याला काय करू जरा रानात जाऊ दे दिवसभर. हे तिकडे दिवसभर एक तर राहील म्हणजे गावातल्या लोकांना काय त्रास वाटणार नाही. माझं पोरग गुणाचं आहे. बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसते गोजीरवाने लय गोजीरवान आहे लय सगुण गुणाचं आहे. तान पण आहे लहान आहे. पण काय करतो सगळीच लोक नाही बोलतायत ना. मग आता पाठवूया जरा चंद्रभागेच्या पलीकडे पाठवूया त्याला लांब रानात डोंगराकडे जाऊ द्या. हा काय हा राजाच हा कुठेही गेला तरी राज्यच करणार आहे. तो गेला सगळ्या कोरोना घेतला तिकडे तेच खेळ चालू केले. पण हा बाबा काय करायचा आता मध्ये मध्ये बसायचा. या अभंगातल्या शब्दार्थावरती बोलतोय. हा बसायचा. आता एकत्र गायी केल्याच्या नंतर त्या बाजूने आता तिथेही याच्या लीला चालू झाल्या आणि त्या पोरांना सोबतच्या असलेल्या त्याच्या मित्रांना सवंगड्यांना खोड्या वाटायला लागल्या. याच्या ज्या पळक्या गायी होत्या हे याच्या लिलेनी बरोबर ती पोरं ज्या बाजूला असतील तिकडे जायच्या. हा आता मग त्याच्यात काय सगळेच काय नीट बोलणारे होते का नीट चालणारे अर्धे वाकडे होते अर्धे बोबडे होते. हा तो बोबडाच याचा सांगत तुझा समज काय समजलं मी काय बोलतो. बोबड्या असं बोलायचं. हा बाई कितना होता कथा मी नाही थम तिला आता गाऊन नाही दाखवत. हा काल म्हणे येतो त्या माईने मोप मोप लालू दिले सगळ्या फुलांना 2-2 दिले आणि मला तर एकटाच दिला जबा मला येऊनुचा दिला जबा. हा बाई मी येत नाही तुझ्या संगतीला. असे बरेच आहेत. एक अभंग म्हणून दिला नाही आता मी आजपासून येणार नाही नको येऊ. पण ते गोपाळ होते येत आम्हाला काय होतंय ऐकत नाही आटपत नाही येत. तू काय कर तूच येऊ नको. तू आपला तिकडं कुठंतरी बाजूला जा आमच्यात येऊ नको. कारण तुझ्या गायी काय होतात आम्हाला काय नाही वळवतंय असं ते गोपाळांचं म्हणणं होतं. तो तुकोबारायांच्या आजच्या अभंगातलं पहिलं चरण आहे. नको आमास वे गोपाळा नको आमास Yeah.
चोरटी गाई नाही, किती धावणार माणूस त्या चोरट्या गायींच्या मागे. म्हणून तू काय कर, आता मला सांगा गोपाळांचं काय चुकतंय का हो? नाही ना, नाहीच बोला, नाहीच चुकत. तुझ्या गाई ओढाल आहेत, चोरट्या आहेत, आणि आमच्या काय चांगले आहेत. पण तू आमच्या सोबत येऊ नको, कायद्याने होतंय. पण त्यांच्या मागे कोण धावायचा? काय येऊ नको, काय येऊ नको. कोण धावे त्यांच्या मागे, त्यांच्या लागे. त्यांच्यासाठी आम्ही किती धावायचा? मागे मागे येरधारी, येरधारी म्हणजे परत परत. किती वेळा जायचं? ते अभंगाचं दुसरं चरण आहे. पण न बैसती एके ठाई आणि धावती दाही 10 वाटा. अभंग गायी किती आहेत? 1 लाख. आणि 10च्या 10 गायी 10 दिशेला 10 वाटेला पळतायत. ताळमेळ बसतंय का बघा. 10च्या 10 गायी तुझ्या 10 दिशेला पळतायत. आता बोला, मला सांगा, गायी 10 सांगतायत आणि देवाच्या गायी तर 1 लाख. या ठिकाणी गोपाळांच्या भाव तुकोबाराय व्यक्त करतात, ठीक आहे. पण तुकोबारायांना त्याच्यात तुम्हाला एक बोध केलाय. बोध काय? माशी कशावर बसते सांगा? माशी असते ना, माशी कशावर बसते? कोणी सांगेल का? अग्नी सोडला तर माशी कशावरही बसते. कशावर बसत नाही असं काहीच नाही. थोडेसे ओलावा असेल तिथं म्हणजे पाण्यावर पण बसते, गुळावर पण बसते आणि घाणीवर पण बसते. आहे की नाही? अंगावर माशी बसते. माशी शक्यतो घाणीवर जास्ती जाते. एक जर हा, गुळाला मुंगळे येतात, बरोबर आहे. आजपासून क्लिअर झालं ते. अंगावर माशी बसते म्हणजे घाण आहे निश्चित. नाशिवंत देह हे जाणारच आहे. कारण एक ताटभर जेवण अगदी मस्त चमचमीत केला, फोडणी बिडणी जिथल्या तिथं, आणि ते लोटलं रात्री आतमध्ये. सकाळी उठून बघितलं काय झालं होतं. संगत कुणाची केली? देहाची. आता ती घाण आहे ना, या घाणीची संगत केली, हे घाणच झालंय. असू द्या, चला. ही माशी कुठेही बसते, तसं या माशीसारखं तुमचं मन आहे. तुमचं म्हणजे अभंगात तुकोबाराय सांगतात, आपलं मन जे आहे ना, अरे हे कशावर जाऊन बसत नाही, सगळ्यावर बसतंय. जाऊन सगळ्यावरती जाऊन बसतंय मन. या आता तरी जागे व्हा. एकाने इकडे या. आता मलाही थोडं बरं वाटायला लागलंय. विठ्ठला यांच्या नावाने भजन करा बरं एकदा. यांचं नाव कोणाकोणाला माहिती आहे? नाही माहिती? राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण मला वाटलं कोणाला तरी माहिती असेल काय पांडू बिंडू नाव असेल. म्हणाल की काय पांडू पांडू पांडू, पपी पपी पपी, पिंट्या पिंट्या. नाही, पण केला राधाकृष्णाच्या नाव. परिणाम झालाय तुम्हाला बरोबर. आता तुम्ही सैराट होण्याच्या मार्गावर आहे. ते नाही, नागराज मंजुलेचा सैराट नाही. हा, या परमार्थामध्ये सैराट होण्याच्या मार्गावर आहेत. आता फक्त काय करा, हा राष्ट्रीय महामार्ग आहे, सोडू नका. त्याच्यापेक्षा महामार्ग आहे मोठा, हा परमार्थ महामार्ग आहे, हा फक्त सोडू नका. आणि तिथं
मन या ठिकाणी न बसती एकेठाई धावती दाही दहा वाटा. आता एका ठिकाणी बसत नाही कोण? मन. आणि धावती दाही दहा वाटा. 10 म्हणजे ही आपली इंद्रिय. ही आपली इंद्रिय 10 दिशेला सारखी धावत नाही. कारण पहिला काय येतंय? मनात येतोय. मन इंद्रियांचा राजा, मन इंद्रियांचा आणि सर्व भावे. मग त्याची पूजा कुणाची? मनाची. राजा आहे ना. आता हा मन निघाला लहरी. या मनाला नको ती लहर येते की नाही? बघा, मनाला कुठली लहर कधी येईल काही भरोसा नाही. आणि मनाला एकदा लहर आली की प्रजा चालली तिकडे, नाही का? खरं आहे की नाही? लहरी राजा प्रजा आंधळी. एकदा का राजाला लहर आली की प्रजा निघाली तिकडं. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार. अजब तुझे सरकार. अजब तुझे लहरी राजा प्रजांधळी आधांतरी दरबार. आता याला कुठं फाउंडेशन नाही शिरणार. ही प्रजा जर या मनाच्या मागे वाटत तिकडे जर जायत राहिली तर सगळं आधार जर लटकलं, लटिका व्यवहार, मग मात्र वाया यरधार कधीच चुकणार नाही. म्हणून राजाला लहर यायला कामा नाही. राजा कसा पाहिजे? पंतप्रधान कसा पाहिजे? आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे आहेत? लीडर जर चांगला असेल, अरे गाडीतली सगळी झोपडी तरी चालतील ना. ड्रायव्हर जागा पाहिजे ना. आता सगळ्यांचे नंबर झाले 2-2 तास झोपले, फक्त 1 मिनिट ड्रायव्हरनी झोपावं. गाडी पोचली समजायचं. बरोबर आहे ना? पंतप्रधान सावध आहेत, जाणते आहेत. या हिंदुस्थानाचं भविष्य ते जाणतायत. या भारत मातेचा रूप ते जाणतायत. आणि बाबा नेहमी गोमाता 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 सांगते. अरे ज्या ज्या वेळेस या धरणीला भार होतो ना या अशा अधर्मी लोकांचा, त्या त्या वेळेस धरतीने काय केलंय? गायीचं रूप धारण केलंय. आणि गोमाता होऊन तिने देवाकडं धाव घेतलेली आहे. प्रत्यक्ष तिघे दैवत एकत्र ज्यावेळेस आले, ब्रह्मा विष्णू महेश, ते पण डळमळायला लागले. तेही डळमळायला लागले. त्याला पण पाठी आधार गायी म्हणून धरणी मातेने ताबडतोब गायीचं रूप घेतलं आणि त्याला गायी म्हणून सपोर्ट दिला, मागणा टेकू दिला. बघा तुम्ही, हा गायी मुलं टिकून उभे आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही दैवत गोमाते मुलं उभे. नाहीतर हे पण उभे राहू शकत नव्हते, पडले असते. गायी गोमाते मुलं. आणि आपल्याला गोमाता आली कुठं आणि गेली कुठं काही नॉर्मल वाटायला लागले. कदाचित आम्हालाही लहानपणापासून वाटत होतं, पण आता मात्र आमचा निश्चय पक्का झालाय. हा, शहाणे करून सोडलेले नाहीत, पण धरून ठेवलेले बाबांनी. पण जागृत केलंय. शहाणा झालोय म्हणजे जागृत झालोय की ही गोमाता आहे, जास्ती सांगत नाही. आणि म्हणून या गोमातेला भगवान श्रीकृष्णाने पण काय केलाय? पाळायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या ठिकाणी जे सांगितलेलं आहे, या 10 इंद्रिय 10 दिशेला जाते. तेव्हा तू काय कर? तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सहज सांगतात, तू काय कर? तुका म्हणे तू एक राख मनेरी. मनेरी नावाची जी गाय आहे ना, मन, हे मात्र माझं देवा तू काय कर? अरे तू धरून ठेव. ही मनेरी गाय जर तू धरलीस, ही पुढा ही लीडर आहे, ओढाला आहे. ही मनेरी गाय जर आवरली तर आमची इंद्रिय काय राहणार आहेत? आमच्या आटोक्यात राहणार आहेत. मग उरलेले आहेत ना, मग त्या एरिया आम्ही जाणो. बाकी जे आहेत ना त्यांचा आम्ही बघतो, पण आमची मनेरी फक्त तुझ्या ताब्यात. कारण मन हे फार वाईट आहे. मन एव मनुष्यानं कारणं मंद मोक्षयो बंधाया विषयासक्त मुक्त निर्विष मना. हा नाही का? मनच मन इंद्रियांना मोक्षाला कारण आहे. मनच मनुष्याच्या अधोगतीला कारण आहे. जास्ती तो आता सांगत नाही. आपला वेळ
जाळी त्याला का आमचा जाळ वाढतो जरा पटापट पटापट. एकदा वेळ संपत आली का आमचा जाळ एकना वाढतो कसा का, बरंच अजून काही सुचायला जातं. परंतु असो, हे मन मनुष्याला काही करून देत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तू एक राख मनेरी, मग त्या एरी आम्ही जाणो विठोबा रखुमाई. तुका म्हणे तू एक राख मनेरी, मग त्या एरी म्हणजे उरलेल्या जे आहेत ना, आम्ही बघतो विषय. आमचं मन फक्त देवा तुझ्या ताब्यात घे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही का. हे मन आहे ना, हे मात्र परत येण्याला बंधनकारक आहे. ते नसेल तर मात्र आलेश्वर आहे, नाही का. म्हणून हे ईश्वराला अर्पण करा. म्हणजे काय होईल, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ते सांगितलं, तू काय कर, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी भज एकादशी. सर्वत्र मला बघ, तू तुझ्या मनाच्या कल्पनेच्या बाजूला ठेव. चला. आणि देवाने काय केला, कसा तरी या गोपाळांना त्या वळणावरती आणले, समजावून सांगितला, बराच काय बोध केला. आणि शेवटी म्हणे आता काय करूया, आपण काय करूया, तुम्ही जे सगळ्यांनी शिदोरे आणल्यात ना, खडकी सोडलेल्या मोठा, आपण काय करू, हे सगळ्या एकत्र गोळा करू. आता बसायचा कुठं, एक खडक होता, खडक नाही का, त्या ठिकाणी ते बसले, ते एकत्र काला केलाय. परंतु हा प्रकार, काला प्रकार जो भगवंतानी त्या ठिकाणी केला, याच्या घरनं आणलेलं मौल्यवान, त्याच्या घरनं आणलेलं जे असं सगळ्या गोपाळांचं जो प्रेमाचा जो भावाचा जो काय एकत्र जो कालवलं, भाकरी भाजी जे काय असेल ते, दही दूध तूप लोणी काय असेल ते, आणि तो आनंद घेण्याकरता स्वर्गातले अमर लोकही त्या ठिकाणी आले. हे म्हणले, काळा खायचा असेल तर माणूस म्हणून जन्माला या, कारण स्वर्गात वैकुंठी ते आयशे नाही कवळ काही काळ्याचे. या देवाच्या हाताने बनवलेला जो प्रसाद आहे तो हा आज बनवला जातो. हा पगाराचा दिवस नाहीये, तर हा प्रत्यक्ष भगवंत आम्हाला तो प्रसाद देतोय असं एक मानलं जातंय. नाही तर उद्या बालाजीचा प्रसाद आणाल, अष्टविनायकचा आणाल बाबा, आणि 350 लोकांनी एक एक पेढा बाबांच्या तोंडात, नाही का. असं नको व्हायला. हा प्रसाद जो आहे ना, आम्हाला तो बोध समजून घेणं हा फार महत्वाचा विषय आहे. हाच आमच्या करता काय प्रसाद आहे. आज ते आमच्या त्या काय 6-7 ताईंनी जी काही माळा घेतलेल्या आहेत, 10-15 जणींनी सगळ्यांनी घेतल्या, हा तुम्हाला आज काळेच्या प्रसंगानुसार मिळालेला प्रसाद आहे. खरा बोध तो आहे. बाकी आहे हा व्यवहारातला बोध आहे. आणि हा बोध स्वर्गातल्या लोकांना मिळे नाही. म्हणून ते काय झाले, त्या यमुनाच्या डोहामध्ये मासे होऊनही बसले. देवानी तिथेही सांगितले, आपापले खरकाटे हात खांद्या पावसाला पुसा. तिथपासून लोक अशीच पुरं हात पुसतात. चला, विषय एकच,
इंद्राने पण त्यावेळी थोडीशी गडबड केलेली होती. देवाने तो गोवर्धन उचलला होता. तुला किती पाऊस पडायचा तो पाड, आम्ही गोवर्धन उचलू. लीला बघा, मागच्या वेळेस गोशाळेवर आम्ही गेलो होतो, आम्ही गोवर्धन उचलला. आम्ही गोवर्धन उचलला, इकडचा गोवर्धन उचलून तिकडं नेऊन टाकला. अण्णा तुम्ही होते ना राजवर ना, समोरच्या बाजूचा गोवर्धन उचलला आणि त्या बाजूला नेऊन टाकलाय. आठवतंय काय? कोण कोण होते? कोण कोण होते? हा, कधी कधी काही लोक बोटवर करत नाही बघा ना, काही लोकांना तंबाखू सुटत नाही, खरं आहे की नाही? काही लोकांना पण तुमच्यातले कोण कोण खातात त्याने बोटवर करा. एकही करणार नाही, पण यांना धरायचे असते. जे खात नाहीत त्याने बोटवर करा. जे खात नाहीत बघा उरलेले खातात. असे असू द्या, भगवंताच्या लीला या फार लीला आहे. हा, आणि या लीला लक्षात येणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून देवाने काय केला, तो एक प्रसंग असा दाखवलाय की आतमध्ये चोरी करायला गेले, हा भेटत नाही. पोरांना काय केला, आपल्या घरचा दही दूध दिला आणि आपल्या घरचा तूप लोणी दिला. मुलं म्हणजे तर देवा कृष्णा, अरे तुझा प्रसाद फार गोड आहे रे, फार चवदार आहे. तू आणलेली जी काय या शिदोरी आहे ती फार चवदार आहे, आम्हाला ती कधी काय मिळणार? अरे म्हणे ती तुमच्या घरात पण आहे. आमची आई तर देत नाही कधी, हे काय पिटवणी देते. अरे असला तू तुमच्याकडे दे. बघा, नाम हे हा प्रसाद आहे आणि हा नाम बाजूला ठेवलाय आणि लोक पिटवणी देतात. म्हणजे ओरिजिनल दूध बाजूला राहतोय, पिठात पाणी ओतायचं आणि काढून द्यायचं, तशी रीत झाले. हेच घ्या म्हणे आपलं हे नाम आहे. अरे नाम हे जगाच्या पाठीवर एकच आहे, पण सांगणारे 150 शाने असे असतात. कारण 5-6 प्रकारचे शाने आहेत. अतिशाना, न बोलून शाना, महाशाना, 150 शाना, 5-6 प्रकारचे शाने आहेत. हे शाने काय करतात, आपलं हे नाम आहे. ते बाकीच्यांचं ते असेल नाम, पण आपलं हे यांच्या बापाने ठरवलंय ना. नाम हे अनादी कालापासून एकच आहे, भगवंताचं नाम आहे. हे यायला पाहिजे. आपलं हे नाम आहे आणि दुसऱ्याचं ते नाम असं नसतंय, एकच नाम आहे असो. आणि हा नामाचा प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. शेवटी पोरांना सांगितलं त्या, अरे म्हणे हा प्रसाद हा तुमच्या घरात पण आहे, एवढा चवदार तुमच्याकडे पण आहे. म्हणे आम्हाला माहितच नाही. नाही माहिती? म्हणजे काम करा, मला सपोर्ट करा, आपण मी तुम्हाला शिकवतो कसा खायचा ते. ते म्हणे ते उंच असतंय, आम्हाला काय हाताला लागत नाही, काय नाही. ते म्हणे मडक्यात बांधून ठेवतात. म्हणे ते आम्हाला काय सापडत नाही. मग आपण काय करू, आपण ते एक दिवशी काय करू, सगळेजण जाऊ आणि आपण ते चोरी करू. आणि मी काय करतो, तो फोडतो आणि मी तुम्हाला देतो, नाही का? परंतु त्याच्याकरता काय करायला लागेल, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल, नाही का? याल तरी यादे लागे आणि अवघे माझ्या मागे मागे येणार की नाही? मग चला विठोबा रखुमाई झालेला आहे आपलं भजन. ज्ञानेश्वर माऊली आणि शेवटी मग काय झाला, त्या पोरांचा निर्णय झाला आणि म्हणे चला मग गेले सगळे जण. गेले तर बघताय तर शिंक वर आहे, उंचावर आहे. अरे एवढे शिंक आमच्या हाताला येत नाही. मग त्यांनी काय केली, आयडिया केली, तुम्ही असे खाली हे करा, 3 बाजूला असे उभे राहा. या ठिकाणी तत्व आहे, रज तम सत्व, हे 3 गुणाच्या वरती गेलो तर आपल्याला तो प्रसाद मिळतोय. तर तुम्ही काय करा, व्यवहारामध्ये 3 पोरं उभी केली, ठिकाणी एकमेकाला धरला दंडाला आणि त्याच्यावरती भगवंत चढलेले. शिंकेला बेले दुरी
जेल घ्या रे दोहीच्या कोपरा. तुका म्हणे हाची ठोका माझा माप एकच आहे, अधिक उणे न दे एका. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश. कंठी धरिला कृष्ण म्हणे वैष्णव वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दांडू. काला वाटू एका वैष्णवनिका. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दांडू. काला वाटू एका वैष्णवनिका. आम्ही काय बाबांच्या संगतीमध्ये आम्हाला बाबांच्या संगतीचा आत्मविश्वास नामाचा बळ आलेला आहे. आम्ही काय होतंय, हा नामाचा काल आहेत ना. आम्ही असं गावोगाव वाटणार. आम्ही बाबांचे बळी होतो. आम्हाला बाबांनी बळी केलेले आहे. आम्ही वीर गाडे झालेलो आहोत. त्याच्यामुळे हा नामाचा काल आम्ही गावोगाव जाऊन असं वाटणार. खेडे पाड्यामध्ये जाऊन वाटणार. गोमातेचा महत्व समजावून सांगणार. अरे परकीयांनी ज्या आरोग्याची मागवलेले आहेत यांच्यापासून आम्ही लोकांना मुक्त करणार. हा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बळी बेलगाडे आणि हा नामाचा काल आम्ही वाटल्याशिवाय राहणार नाही. याचा काय होतंय, बाकीच्या लोकांना संभ्रम निर्माण झालाय. हे लोक नेमके काय करतायत इथंच नाही, अरे दूर दूरपर्यंत संभ्रम झालाय. आपल्यातूनही काही बाहेर सांगायला गेलेले आहेत. आपलेच मावळे गेलेले आहेत. आपलेच परकीला लोक थांबले. त्यांना संभ्रम निर्माण झाले. हे हिंदुस्थानामध्ये काय झालंय, नरेंद्र मोदी काय करते आणि गावोगाव हे पण संभ्रम निर्माण झाले तिच्या सप्त्यांमध्ये की हे विश्वात्मके देवे साधक मंडळी श्रीपाद बाबांचे हे सगळे मावळे हे गोपाळ हे काय नेमकं सांगते याचा संभ्रम झालाय. वैष्णविका Namo
Hare